सूरज जंगम दादा इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तदनंतर समीर साखळे आणि आमचे गौरव गावकर हे देखील इथे उपस्थित आहेत आणि गौरवचा आज वाढदिवस आहे. गौरव तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आमच्या ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने. तर सर्वप्रथम आम्ही जे सन्मान आहेत ते पूर्ण करून घेणार आहोत आणि तदनंतर आपला प्रमुख पारितोषिक वितरण सोहळा. चला दोन्ही संघ या इकडे. मास्टर्सचे आमचे गोडदेव आणि वाघबीळ संघ एन्जॉय चालू आहे, नक्कीच झालं पाहिजे. वाघबीळ संघ इथे क्रमांक 1चं पारितोषिक पटकावतोय, आगरीकोळी मास्टर्स स्पर्धा क्रमांक 11. तर आम्ही सर्वप्रथम आमचे प्रशांत मधुकर पाटील दादांचा एक छोटासा सन्मान करणार आहोत. तर आमचे अध्यक्ष महेश दादा म्हात्रे आणि उपाध्यक्ष अमृत पाटील तसेच अजय म्हात्रे यांना विनंती करतोय, या आपण सर्वांच्या शुभ हस्ते श्री प्रशांत मधुकर पाटील, महेश दादा या तुम्ही पण, महेश दादा, अमृत पाटील आणि अजय म्हात्रे या. कॅमेरा थोडंसं फोकस करायचा आहे. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने श्री प्रशांतदादा पाटील यांचा एक सन्मान केला जातोय, कारण ज्या आपण आकर्षक अशा क्रिस्टल ट्रॉफीज पाहतोय त्या स्वर्गीय मधुकर पाटील स्मरणार्थ या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. तरी प्रशांतदादा, किरणदादा आणि चेतन यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री दीपक सावंत साहेबांचा आम्ही एक सन्मान करणार आहोत. तरी मंडळाचे अध्यक्ष महेशदादा म्हात्रे आणि अजय म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान पूर्ण करायचा आहे. दीपकजी सावंत साहेब, नगरसेवक मीरा भाईंदर महानगरपालिका, सर्वांनी एकत्रित हस्त्या करा. अमृत पाटील, महेशदादा, अजय म्हात्रे, जितू नाईक, राहुल म्हात्रे या सर्वांनी स्टेजवर या. मास्टरचे सर्व खेळाडू, गोडदेव संघ आणि वाघबीळ संघ आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. आपण लगेच मुख्य पारितोषिक वितरण सोहळा सुरू करणार आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक दीपकजी सावंत साहेब यांचा एक शुभ सन्मान आमच्या ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही करतोय. तदनंतर आपल्या युवा नगरसेविका आकांक्षा विरकर मॅडम यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नगरसेविका अजय म्हात्रे यांना विनंती करतोय. तसेच अमृत पाटील आहेत, राहुल म्हात्रे आहेत. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते युवा नगरसेविका आकांक्षा विरकर मॅडम यांचा एक शुभ सन्मान केला जातोय. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वाघबीळ संघ आपण बसून घ्या, लगेच आपण मुख्य पारितोषिक वितरण सोहळा सुरू करणार आहोत. तसेच गोडदेव मास्टर संघ सर्वांनी वरती यायचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण वरती यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. तदनंतर आम्ही वॉर्ड क्रमांक 12 नगरसेवक श्री जंगम साहेब यांचे चिरंजीव सूरज जंगम साहेब आलेले आहेत. त्यांना विनंती करतो, या दादा आपण आपला देखील आमच्या मंडळाच्या वतीने एक शुभ सन्मान करणार आहोत. सूरज जंगम दादा इथे उपस्थित आहेत, आपण या, आपला देखील शुभ सन्मान. महेंद्र पाटील, प्रदीप पाटील या आपण पुढे. सर्व टीमचे मेंबर, पंकज पाटील सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. सूरज जंगम नगरसेवक लक्ष्मण जंगम यांचे सुपुत्र आहेत आणि आज वेळात वेळ काढून आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. तरी सूरज दादांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि मंडळाच्या वतीने आम्ही एक शुभ सन्मान करतोय. तदनंतर आर डी मेमोरियल स्कूलचे आमचे प्रोप्रायटर मालक तरुण सिंग दादा देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान
ओम ब्रह्मदेव मास्टर संघाच्या सर्व खेळाडूंच्या वतीने करण्यात येणार आहे. तरुण सिंग आर डी मेमोरियल स्कूलचे मालक आहेत आणि महेश दादा म्हात्रे यांचे एक जुने मित्र आहेत. महेश दादा देखील विनंती करतो आपण देखील जॉईन व्हा. तरुण सिंग आर डी मेमोरियल स्कूलचे मालक तरुण भाई यांचे देखील आम्ही खूप आभार व्यक्त करतोय. आम्ही लगेचच मुख्य पारितोषिक वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. तदनंतर समीर साखळे यांना देखील विनंती करतोय आमच्या सावंत साहेबांच्या जोडीला नेहमीच सावलीसारखे उभे राहणारे समीर साखळे या आपला देखील आम्ही शुभ सन्मान ओम ब्रह्मदेव क्रीडा मास्टरच्या वतीने करणार आहोत. युवा अध्यक्ष आहेत या सर्वांनी. समीर साखळे यस नक्कीच. नंदू पाटील भरपूर वजन ट्रॉफी आहे. जवळजवळ जर जिमला जात असाल तर 35 ते 40 किलोच्या डंबेलची आठवण होईल. चला प्रशांत पाटील, रोहित म्हात्रे, चंदू दादा या आपण मंचावर. योगेश पाटील या सर्वांना विनंती आहे आपण मंचावर या. तदनंतर गौरव गावकर सावंत साहेबांचे पी आहेत. आपला देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. गौरव ये. आणि आज गौरवचा वाढदिवस आहे तर तुला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असतील. संपूर्ण माझ्या टीमकडनं आणि मास्टरच्या टीमकडनं आम्ही तुला शुभेच्छा देतोय. गौरव गावकर श्री दीपक सावंत साहेबांचे पी ए आहेत आणि संपूर्ण कामकाज नक्कीच माझ्या जोडीला या इलेक्शनमध्ये गौरव गावकर यांनी सांभाळलेलं आहे. आणि आज वाढदिवस आहे त्याच्या देखील तुला लक्ष शुभेच्छा. आणि नक्कीच जे धमनी फाउंडेशन आहे आपण नेहमीच रक्तदान करण्यासाठी आदर्श मित्र मंडळाच्या वतीने धमनी फाउंडेशनचं सहकार्याने आपण रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. त्यामध्ये देखील सक्रिय मेंबर म्हणून आहेत गौरव गावकर. तदनंतर आमचे गजाभाऊ बसलेले आहेत. गजानन खडसे या तुमचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सावंत साहेबांजोडला नेहमीच गजाभाऊ देखील सर्व कार्यक्रमांना उपस्थित असतात. तर महेश दादांना मी विनंती करतोय तसेच चितू नाईक या आपण देखील. नक्कीच बघा गजाभाऊ म्हटलं तर एक आकर्षक व्यक्तिमत्व. नेहमीच मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं गजाभाऊंबद्दल म्हटलं जात आहे. तदनंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला कैलासवासी मधुकर मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रशांत मधुकर पाटील, किरण मधुकर पाटील व चेतन मधुकर पाटील यांच्यातर्फे स्पर्धेच्या संपूर्ण ट्रॉफीज ज्या पारितोषिक आपण क्रिस्टल ट्रॉफीज ज्या पाहतोय त्या देण्यात आलेल्या आहेत. तदनंतर प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आम्हाला श्री प्रवीण एकनाथ पाटील यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. तदनंतर जे सन्मान चिन्ह आपण प्रत्येक संघांना किंवा जे मान्यवर आले त्यांना दिले आहेत ते नगरसेवक श्री महेशदादा म्हात्रे यांच्यातर्फे आम्हाला सन्मान चिन्ह देण्यात आले आहेत. जे आपण स्टेजची व्यवस्था मंडप व साऊंड जो आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे तो आर के डेकोरेटर्स म्हणजे सुभाष किणी दादा यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे. यूट्यूबचं प्रक्षेपण जे लाईव्ह यूट्यूब आपण पाहतोय ते योगेश जनार्दन पाटील व प्रशांत दत्तात्रय पाटील व रवी शर्मा यांच्यामार्फत यूट्यूब लाईव्ह हे आम्हाला देण्यात आलेलं आहे. तदनंतर नेट कनेक्शन इंटरनेटची व्यवस्था पियुषा इंटरनेट श्री हितेश म्हात्रे यांच्यामार्फत आम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रवीण पाटील यांना विनंती करतोय या आपण मंचावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात आली आहे. तदनंतर स्पर्धेकरिता अस्मी स्पोर्ट्स यांच्यामार्फत एनर्जी ड्रिंक्स आणि पाण्याची बॉटल याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता चेंडू जे देण्यात आले आहेत ते रोहित म्हात्रे म्हणजे चंदू यांच्यामार्फत आपल्याला स्पर्धेचे चेंडू पुरवण्यात आले आहेत. स्पर्धेकरिता जेवण जे रविवार म्हणजे आजचं जेवण जे नॉनव्हेज जेवण आपण जेवलेलो आहे ते आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक महेशदादा म्हात्रे व त्यांच्या परिवाराच्या वतीने आजच्या दिवशीचं जेवण आपल्याला हे देण्यात आलेलं आहे.
तदनंतर शनिवारचं जेवण, शाकाहारी जेवण जे आपण जेवलेलो आहे ते अमृत जयदास पाटील उपाध्यक्ष आपल्या मंडळाचे यांच्यामार्फत देण्यात आले आहे. तसेच शाकाहारी जेवणासोबत आपण जे जिलेबी आणि छासची व्यवस्था करण्यात आली होती ती श्री राकेश सदानंद म्हात्रे यांच्यामार्फत आम्हाला ही व्यवस्था पुरवण्यात आली होती. तसेच नाश्त्याची व्यवस्था आपल्याला शनिवारी श्री अजय कमलाकर म्हात्रे आणि रविवारी जो आपण नॉनव्हेज नाश्ता केलेला आहे त्याची व्यवस्था श्री जितेंद्र गोविंद म्हात्रे यांच्यातर्फे आपल्याला देण्यात आलेली आहे. तसेच ब्रह्मदेव मंदिर सजावट, आपण आकर्षक सजावट जी आपण पाहतोय ती पुन्हा एकदा आपल्याला श्री महेशदादा म्हात्रे यांच्यातर्फे देण्यात आली आहे. आणि आर्थिक सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्या विभागातील 4 नगरसेवक महेशदादा म्हात्रे, दीपकजी सावंत, आकांक्षा विरकर आणि त्रिपाठी मॅडम यांच्या वतीने आपल्याला आर्थिक सहकार्य देण्यात आलं आहे. विनंती असेल आरके डेकोरेटरचे सर्व सुभाष किणी दादा या आपण मंचावर आपल्याला नम्रपूर्वक या मंचावर येण्याची आम्ही विनंती करतोय. तदनंतर थंड पेय व मिनरल वॉटर नव्या प्रमोद पाटील व दर्श प्रशांत पाटील यांच्या मार्फत आपल्याला मिनरल वॉटर आणि थंड पेयाची व्यवस्था करून देण्यात आली होती. तदनंतर आम्ही सर्वांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचा आभार व्यक्त करतोय. आरके डेकोरेटर्स म्हणजेच आमचे सुभाष किणी दादा, तदनंतर मनोज मोहिते, कॅटरर्सची जी सर्व भांडी होती ती आम्हाला मनोज मोहिते यांच्यातर्फे देण्यात आली आहे. सुमित नाईक 2 दिवस डीजे ऑपरेटिंग करून सुमित नाईक यांनी अतिशय सुंदर डीजे ऑपरेटिंग केलेलं आहे. तदनंतर JTC यूट्यूब लाईव्ह म्हणजेच कुणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. तदनंतर जी स्क्रीन आपण पाहतोय ती शिवा यांच्यामार्फत आम्हाला देण्यात आली आहे, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर जेवणाच्या येथे आम्हाला ज्यांनी मदत केली, नितीन नाईक, दयानंद पाटील, अजय नाईक, रवींद्र काळेकर, सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण या मंचावर, आणि तसेच आम्ही आपले आभार देखील व्यक्त करतोय की आपण नक्कीच 2 दिवस जी आपली सेवा दिली आहे. नितीन नाईक या आपण देखील वरती, चित्रंजन ठाकूर आपण या सर्वांनी आम्ही विनंती करतोय. प्रशांतदादा पाटील, योगेश पाटील, निलेश पाटील, चेतन म्हात्रे, रोहित म्हात्रे, विनंती असेल की आपण मंचावर यायचं आहे. चला आता जास्त वेळ मी घेत नाही आहे कारण आपला मुख्य पारितोषिक वितरण सोहळा जो आहे तो आपण सुरू करणार आहोत. तर आपण जे उर्वरित सत्कार समारंभ आहेत ते पूर्ण करून घेतोय. आरके डेकोरेटरचे मालक सुभाष किणी दादा येथे उपस्थित झाले आहेत. वेलकम सर, सुस्वागतम. तर विनंती असेल की आरके डेकोरेटरचा आपण एक छोटासा सन्मान करून घ्यायचा आहे. आमच्या युवा नगरसेविका आकांक्षाताई आमच्यापासून रजा घेत आहेत. नक्कीच पुढे भरपूर शेड्यूल कार्यक्रम असल्यामुळे आमच्यापासून रजा घेत आहेत. मी विनंती करतोय आपल्या संघाला सुभाष किणी दादांचा सन्मान करून घ्यायचा आहे. आरके डेकोरेटरची मंडप व्यवस्था, डीजेची सर्व व्यवस्था सर्व संघांनी या, संपूर्ण संघांनी यायचं आहे कारण जे सहकार्य केलेलं आहे 2 दिवस सुभाष किणी दादांनी, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचा जो मधुर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते संपूर्ण कार्य सुभाष किणी दादा म्हणजे आरके डेकोरेटर्स यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. तदनंतर डीजे ऑपरेटिंग सुमित नाईक आहेत का? सुमित नाईक यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय, तो नाही आहे. तदनंतर आमचे JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेटचे यूट्यूब कुणाल आणि संपूर्ण टीम या. आपला देखील मृणाल म्हात्रे, चला या मृणाल, आपला देखील मंडळाच्या वतीने आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. JTC लाईव्हचे सर्व प्रोपरायटर मृणाल म्हात्रे, अतिशय सुंदर क्लिअरिटी. तदनंतर शिवा जे आपले स्क्रीन ऑपरेटर आहेत, त्यांचा कोणी मेंबर असेल तर त्यांनी देखील आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. शिवा इथे नाही आहेत. त्यानंतर कल्पेश पाटील व त्यांची संपूर्ण टीम, जी ग्राउंडची साफसफाई आपण 2 दिवस पाहतोय, कल्पेश पाटील असतील तर या आपण, आपला देखील शुभ सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. तदनंतर आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय नंदन पाटील, हितेश पाटील, मनोज पाटील,
चला नंदन पाटील आणि हितेश पाटील आहेत इथे. हितेश पाटील या आपण. मनोज पाटील आहेत का? मनोज पाटील असतील तर या आपण देखील. चला हितेश पाटील आहेत इथे. हितेश पाटील यांचा सन्मान करून घेऊया आपण. नंदन पाटील आहेत का? नंदन पाटील असतील तर या. प्रवीण पाटील आपण देखील या मंचावर लवकर. तदनंतर आमचे पंच गुणेश म्हात्रे, गुणेश म्हात्रे आणि मॉन्टी गुडेकर सर, आपल्याला विनंती असेल आपण देखील मंचावर या. आपला देखील शुभ सन्मान या दोन्ही दिवस या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात तद्बद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय आणि मंडळाच्या वतीने आपला शुभ सन्मान केला जातोय. चला या सर्व संघांनी यायचं आहे. संपूर्ण संघ या पटापट. आपण गुणेश म्हात्रे दादा आणि मॉन्टी गुडेकर सर यांचा सन्मान करणार आहोत. त्याआधी आम्ही प्रवीण पाटील यांचा सन्मान करतोय, ज्या सामनावीर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे दिलेलं आहे. मॅन ऑफ द मॅचचे सर्व पारितोषिक प्रवीण पाटील यांच्या मार्फत देण्यात आले होते. चला पंचांचा आपण सन्मान करणार आहोत. गुणेश म्हात्रे या सर. नक्कीच 2 दिवस आपण जी अतिशय सुंदररित्या आम्हाला सहकार्य केलं आहे मंडळाच्या वतीने आम्ही. चला या सर्वांनीच या. सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करणार आहोत. गुणेश सर मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देण्यात येत आहे आपल्याला. नक्कीच सहकार्य केल्याबद्दल आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर मॉन्टी गुडेकर सर ऑफिशियल पंच 2 दिवस. गुणेश सर आणि मॉन्टी गुडेकर सर अतिशय सुंदर डिसिजन आणि कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट न करता मॉन्टी सरांचं नाव नेहमीच आम्ही चर्चेत असते. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने एक छोटासा सन्मान करतोय. तदनंतर पंच म्हणून आम्हाला सहकार्य केलेले श्री अजय खिणी, श्री अमोल वेतोस्कर आणि श्री बाळकृष्ण पाटील जर असतील तर या. आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. श्री अजय किणी, श्री अमोल वेतोस्कर आणि श्री बाळकृष्ण पाटील पंच म्हणून आपण देखील सहकार्य केलं आहे मंडळाच्या वतीने. आम्ही त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचे ऑफिशियल कॉमेंट्रेटर श्री भरत राऊत सर यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या मध्यभागी यायचं आहे. आपला देखील मंचाच्या वतीने शुभ सन्मान करण्यात येणार आहे. सर्वांना विनंती करतोय या. सर्व संघांनी या. प्रदीप पाटील, राहुल म्हात्रे, नितीन नाईक या आपण. भावेश पाटील, महेंद्र पाटील, भरत राऊत सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय सुंदर आवाज, मधुर आवाज. तदनंतर आम्हाला जी ही संकल्पना दिलेली आहे तर महेश म्हात्रे दादांना आम्ही थँक्स म्हणतोय की जी स्क्रीनची व्यवस्था जी आपण सांगितली, कारण भरपूर जो बॅनर संपूर्ण आपल्या मैदानात बॅनर लागायचे आणि कुठेतरी ही संकल्पना एक घेण्यासारखी आहे. कारण जर आपण पाहिलं ही जी स्क्रीनची संकल्पना ह्याचसाठी केली होती, कारण बॅनर आपण, मी कोणाच्याही विरोधात नाही आहे, पण जर बॅनर आपल्याला पुढच्या वर्षी उपयोगात येत असतील तर नक्कीच आपण लावू शकतो. नाहीतर अशा प्रकारचे डिस्प्ले जे संपूर्ण 2 दिवस आणि प्लॅस्टिक मुक्त आपण राहू शकतो. तर या संकल्पनेसाठी महेश दादा म्हात्रेंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर मी विनंती करतोय आमचे नगरसेवक, आपल्या प्रभागाचे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक दीपकजी सावंत साहेबांना की 2 शब्द मार्गदर्शन पर आपण या सर्व खेळाडूंना आणि आमच्या कमिटीला सांगावे. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या वतीनं सालाबादाप्रमाणे याही वर्षी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये वाघबिळचा संघ जिंकला. त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो.
मागच्या वेळेसही मी होतो. वाघबिलच. आणि वाघबिळच जिंकला होता. अ, आजच्या खरं तर मी आलो तेव्हा टॉस ची जिम्मेदारी माझ्याकडे होती आणि बाबूंनी टॉस जिंकल्यानंतर मला वाटलं होतं की यावेळेस घोडदेव जिंकेल. परंतु तुमचा खेळ जो आहे तो सरस झाला. हारजीत लागलेली असते आणि घोडदेव नेहमी अतिथी देवो भव अशी त्यांची धारणा आहे घोडदेव गावाची आणि नेहमी ते सर्वांचं स्वागत करतात. त्यामुळे काय हरकत नाही. तुम्हाला शुभेच्छा देतो. जरी आमची टीम फायनलला जिंकली नसली तरी नक्की पुढच्यासाठी ते तयारी करतील. खरं तर या गावाचं हा एक मला मिळाला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर मी आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांचे. कारण की तुम्ही एक गावकरी म्हणून मागच्या 15 तारखेला आम्हा सर्वांना भरघोस मतदान केलं आणि मागच्या अनेक वर्षापासून 2017 पासून मी या गावच्या सर्व कार्यक्रमाला येतो. मला वाटतं पहिल्यांदा मी या ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या कार्यक्रमाला मला मिलनदादा घेऊन आले होते, मिलन पाटील. ते आज नाही आहेत आपल्यामध्ये. परंतु तेव्हापासून रेग्युलर मी या कार्यक्रमाला येतो. तर गावातील मंडळी खूप भरभरून प्रेम देतात. त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आता तर अध्यक्ष माझे सहकारीच आहेत आणि त्यांच्या जोडीनं नक्कीच तुम्ही जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो. परत एकदा विजेत्यांचं अभिनंदन करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर आयोजन तुम्ही करता. प्रणित आणि भरतदादा या ठिकाणी कॉमेंट्री सांगत होते. ते अतिशय सुंदर कॉमेंट्री सांगतात आणि सर्व गावातील लोक चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सहभागी होतात. तर अशाच प्रकारच्या स्पर्धा मला वाटतं अजूनही दुसरे संघ आहेत आपले ज्युनियर पण. हा युवा पण आहे आणि चांगलं मैदान आहे. या ठिकाणी अजून आपल्याला म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला खूप त्या ठिकाणी इव्हेंट्स कमी आणि गेम्स कसे जास्त होतील याच्यावरती लक्ष द्यावं लागेल. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. नक्कीच आपले मोलाचे शब्द आपण या स्पर्धेबद्दल व्यक्त केलेत. त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. तर जास्त वेळ घेणार नाही आहे. आपलं जे मुख्य पारितोषिक वितरण सोहळा आहे तो आपण सुरू करणार आहोत. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आपल्या आगरी कोळी समाजाचे ऑफिशियल समालोचक श्री भरत राऊत सर. बघा अजूनही सन्मान राहिलेत. या 2 दिवस ज्याने आम्हाला समालोचन कक्षामध्ये साथ दिली ते म्हणजेच याच गावाचे सुपुत्र ज्यांचा आवाज खूप अतिशय सुंदर आवाज आहे आणि खूप चांगलं समालोचन मी म्हणे त्यांच्या माध्यमातून आपण 2 दिवस ऐकलं. ते म्हणजे आमचे साथी समालोचक आमचे मित्र प्रणित पाटील यांचा देखील शुभ सन्मान मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे. प्रणित पाटील विशेष सन्मान. आज खूप चांगली जबाबदारी या स्पर्धेची या मुलांना स्वीकारली. एका साईडला स्कोरिंग त्यानंतर मधल्या वेळेमध्ये समालोचन या दोन्ही गोष्टी अगदी अचूक सांभाळत प्रणितनं. थँक्यू प्रणित. त्यानंतर स्कोरिंगसाठी आम्हाला जे सहकार्य लाभलं गेलं पराग मात्रे आणि चित्तरंजन ठाकूर यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी चित्तरंजन ठाकूर आणि पराग मात्रे यांना विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे. पराग चला या पराग मात्रे आणि चित्तरंजन ठाकूर दोघांनाही विनंती करतो दोघांनी या एकत्रच या. विशेष सन्मान चित्तरंजन ठाकूर आणि पराग म्हात्रे 2 दिवस स्कोरिंगची चांगली जबाबदारी त्यांनी स्वीकारली. थँक्यू दोघांचे मनापासून आभार.
सन्माननीय मोहिते जी संपूर्ण कॅटरसची व्यवस्था केली, मनाली कॅटरस यांचे मोहिते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. थँक्यू दादा, धन्यवाद. तुझं देखील सहकार्य खूप मोलाचं ठरलं या स्पर्धेमध्ये. चला आपण लगेच वळूया मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. आणि मुख्य पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्या अगोदर पुन्हा एकदा ज्या ज्या व्यक्तीनं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जे काही हातभार लावलेत, वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आणि मानवी स्वरूपात, त्या सर्व व्यक्तींचं मनापासून आभार व्यक्त करून आम्ही मुख्य पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण वळूया मित्रांनो मॅन ऑफ द मॅच, फायनल मॅच, मॅन ऑफ द मॅच. मी यास्मी स्पोर्ट्स राहुल यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. मॅन ऑफ द मॅच टीम वाघबीळ आणि खेळाडू आहे मिस्टर पंकज गोंधळी. मॅन ऑफ द मॅच. पंकज घरी गेला का? मॅचला गेलाय. गणपती विसर्जन आहे आज, गणपती विसर्जन आहे. पंकज नाहीये मात्र त्यांचे साथी खेळाडू हा पुरस्कार घेत आहेत मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर थेट वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. मी सन्माननीय आर के दादा सुभाषजी किणी साहेब यांना विनंती करतोय, आर के दादा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार बहाल करूया. उत्कृष्ट गोलंदाज मित्रांनो 4 षटकं ज्यानं हाताळली, 25 धावा देत ज्यानं 6 विकेट या स्पर्धेमध्ये काढल्या. असे गोलंदाजाच्या जवळपास रेसमध्ये अनेक खेळाडू होते. एक तर नंदू पाटील ज्यानं अप्रतिम गोलंदाजी केली, त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रमोद पाटील त्याने देखील उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केली, आणि एका साईडला पंकज गोंधळे ज्याने देखील एक अव्वल दर्जाची गोलंदाजी केली. मात्र सर्वाधिक विकेट ज्या खेळाडूनं काढल्या आहेत तो ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. टीम आहे वाघबीळ, गोलंदाज आहे मिस्टर पंकज गोंधळे. 4 षटकं, 25 धावा देत 6 विकेट. मी सन्माननीय आर के दादा सुभाष किणी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार देतोय. मी सन्माननीय भगवानजी पाटील मंडळाचे सचिव विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसन असतं. भगवान दादा प्लीज मुख्य मंचावर या. भगवान दादा यायचं आपण, या प्लीज. उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय मिस्टर पंकज गोंधळे. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित अतिथीगण सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट फलंदाज 4 इनिंग 35 चेंडूत तब्बल 89 धावा या स्पर्धेमध्ये ज्याने कुठल्या तो ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. सांगण्याची गरज नाहीये, सर्वांना ठाऊक आहे. अफलातून बॅटिंग आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये केली आहे. टीम आहे गोडदेव आणि खेळाडू आहे मिस्टर निलेश पाटील. सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार निलेश पाटील यांना बहाल केला जातोय. त्यानंतर वळूया आपण मुख्य पारितोषिक म्हणजेच मालिकावीर, सर्व गुण संपन्न असा खेळाडू. आणि हा पुरस्कार देण्याकरिता मी सन्माननीय अमृतजी पाटील, त्यानंतर मीराबाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश दादा मात्रे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण मालिकावीर हा पुरस्कार बहाल करूया. मागच्या वर्षी थोडक्यात मालिकावीर पुरस्कार केला, थोडक्यात मालिकावीर पुरस्कार केला होता. मात्र यावर्षी त्यावर पकड मात्र मजबूत केले आहे. बघा आकडा तुम्हाला सांगतो, बघा अचंबित करणारा आकडा आहे, उलटा पुलटा आकडा आहे. बॅटिंग करताना 4 इनिंगमध्ये 8 चेंडूत 26 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करताना 26 धावा देत 8 विकेट मिळवल्या. उलटा पुलटा. टीम आहे वाघबीळ, खेळाडू आहे मिस्टर नंदू पाटील. जबरदस्त परफॉर्मन्स. 4 इनिंग 8 चेंडू 26 धावा ठोकल्या आहेत आणि 4 षटकामध्ये 26 धावा देत 8 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये काढल्या आहेत. नंदू पाटील ठरलाय मालिकावीर. अभिनंदन नंदूभाऊ. सन्माननीय अमृतजी पाटील आणि माहिती मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार प्रदान केला गेला.
मागच्या वर्षी पंकज गोंदे, नंदू पाटील आणि केतन अक्षरशः ती रेस रंगली होती. त्यानंतर आपण वळूया मित्रांनो मुख्य ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी, जी 40+ क्रिकेटमध्ये प्रथमच ही क्रिस्टल ट्रॉफी आणलंय. त्याबद्दल नक्कीच मी जे सर्व खेळाडू या ठिकाणी दाखल आहेत त्यांना मी विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या पाटील परिवारासाठी टाळ्या व्हायला हव्यात. खूप चांगल्या ट्रॉफीज या ठिकाणी उपलब्ध केल्यात पाटील परिवारानं. आणि जे पाटील परिवाराचे सदस्य आहेत सन्माननीय प्रशांतदादा पाटील आणि किरणदादा पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. दादा खूप चांगली संकल्पना तुमची, कारण 40+ क्रिकेट ज्यामध्ये पैसा नाही आहे, फक्त ट्रॉफीसाठी सर्व संघ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत आहेत आणि आज खऱ्या अर्थानं तुपिनीच्या ट्रॉफीज या ठिकाणी दिल्यात, त्याबद्दल तुमचं विशेष 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 धन्यवाद. सर्वांनी या सर्व पाहुण्यांनी त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे. चला वाघवीर टीम एकदा जोरदार टाळ्या ओमरामध्ये गोडदोड टीमसाठी व्हायला हव्यात. अभिनंदन 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 टीम गोडदेव. अभिनंदन गोडदेव. तत्पूर्वी महेश भाऊंना विनंती करतोय, आम्ही आपल्यासाठी विनंती केली होती की दुसऱ्या दमण स्पर्धेसाठी आपल्या वतीने ट्रॉफी याव्या. आमची कधीपासून आपल्याकडे आग्रहाची विनंती आहे, आज आपण जाहीर करूया दुसऱ्या स्पर्धेसाठी, दमणच्या स्पर्धेसाठी सांगा. सांगतो नक्कीच देतील महेश दादा, नक्कीच ट्रॉफी देतील, यात काही शंका नाही आहे. ते निरोप आपल्या लवकरात लवकर देतील. थांबा वाघवील, थांबा थांबा थांबा. नाही गण्याला जास्त घाई आहे, जरा फोटोशूट होऊ द्या. त्यानंतर इन्व्हाइट करूया मित्रांनो, तिसऱ्यांदा या संपूर्ण मालिकेमध्ये चॅम्पियन ठरतोय संघ आहे ठाण्याचे वाघ, म्हणजेच वाघ बील. केला आपण भरभरून आम्हाला प्रेम दिलं,
कारण कसं आहे, सुरुवात माझी इथूनच झालेली आहे. मला जो जोश येतो तो या मैदानामधूनच येतो. मग त्या मैदानामध्ये आपलं ब्राह्मणदेवाचं मंदिर पण आहे आणि आपली सर्व टीम जी मुलं आहेत ह्यांच्याकडूनच तो जोश येतो. म्हणून जे काय आज मी नगरसेवक झालो हे सर्व आपल्या पोरांमुळे झालेलो आहे. तर त्यासाठी सर्वांचा मी मनापासून धन्यवाद करतो. असंच शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आपण जे भरभरून मला प्रेम दिलं, जसं सावंत साहेबांनी सांगितलं, विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही. तर ते तडा तर कधी जाणारच नाही. आपल्याला भरपूर काम करायचं आहे. क्रिकेट तर आहेच, आपल्याला येणाऱ्या आता जे महानगरपालिकेमध्ये आपल्या गावातील आपल्या समाजातील जास्तीत जास्त मुलं कशी कामाला लागतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. फक्त क्रिकेटसाठी मर्यादित नाही राहायचं आपल्याला. तर तुमच्या सर्वांचा साथ लागेल. बाकी नेते मंडळींकडून काम कसं करून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे. आता बऱ्याच वर्षाचा अनुभव झालेला आहे. बस तुमचा सहकार्य लागलं पाहिजे बस. तर परत एकदा आज म्हणजे आर्थिक रूपाने आणि जे पण आपल्याला जे सर्वांनी वस्तू रूपाने जे काय मदत केली त्यासाठी सर्व दानशूर व्यक्तींचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आमचे जे देणगीदार आहेत ते फिक्सच आहेत. मग ते ट्रॉफीचे असून दे, लाईव्हचे असून दे, जेवणाचे असून दे. तर त्यासाठी मी त्यांचं पण मनापासून मी आभार व्यक्त करतो का तुम्ही जो आमच्यावर विश्वास करता आणि जे आम्हाला हमेशा सहकार्य करता त्यासाठी पण चिंतामण नानांचा पण मी खास करून धन्यवाद करेल. कारण प्रत्येक वर्षी आमच्या सामन्याची सुरुवातच त्यांच्यापासून होते आणि 2 दिवस ते पूर्णतः 2 दिवस या वयामध्ये पण पूर्णतः 2 दिवस ते इथे देतात. त्यासाठी त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्राह्मण देवा की, ब्राह्मण देवा की. नक्कीच महेश म्हात्रे, पुढील कारकिर्दीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि गावासाठी आणि आपल्या समाजासाठी काम करत राहा हीच आमची विनंती आहे. धन्यवाद. महेश म्हात्रे, आगे बढ़ो, घोड़देव गांव तुम्हारे साथ है. नक्कीच नक्कीच. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय आणि आज ही स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. धन्यवाद.